मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांना अजून 155 ही वाण मिळणार नाही. अकोला जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले कपाशीचे अजून 155 वाण प्रत्येक शेतकऱ्याला फक्त 2च बॅग दिल्या जात आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना अशा अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे शेतकरी मात्र तीव्र संतापलेला आहे. माझ्या मते बियाणे न घेतलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बियाणे घेऊन ठेवावे, कारण मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी अजून 155 वाणाची काळाबाजारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गरीब शेतकऱ्याची लूट न व्हावी यासाठी शासनाने काहीतरी लक्ष दिले पाहिजे. आपल्यासमोर पुढे काय घडत आहे याची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दिली जाईल. आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे ऑल इन वन मराठी शेतकरी. 30-40 एकर शेत आहे आणि 2-2 बॅगा भेटून राहिल्या. सकाळी 10 बॅगा दिल्या, मग दुपारी 5 बॅगा दिल्या येईना. आता दोनवरच आले. एकरालेच तर 4 बॅगा पाहिजेत. काहीच नाही, आता 2 बॅगा देऊन राहिले ते. आता 2 बॅगात काय होणार? 2 बॅगात अर्धा एकर पेरणं. आमचं म्हणणं आहे भरपूर बियाणं पाहिजे. कमीत कमी एकराला 4 थैल्या भेटायला पाहिजेत आम्हाला. आजकाल जे शासनानं मीटिंग घेतली, ज्यामध्ये शासनानं जाहीर केलं की आजपासून बी वाटप चालू करत आहे, तर संबंधित अधिकारी येते. प्रत्येक त्या कालच्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की बाबा प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर एक अधिकारी बसणार. इथं आलं तर इथं एक अधिकारी बसलेला आहे, बाकीच्या ठिकाणी एकही पण अधिकारी नाही आहे. आणि त्याच्यानंतर इथं आलो आम्ही, तर इथं प्रत्येक व्यक्ती 2-2 बॅग, यांनी पहिले 10 बॅग केल्यानंतर 5 बॅग केल्या, आता 2 बॅगवर आले. शासन म्हणते की सर्वसामान्य प्रत्येक शेतकऱ्याच्या घटकापर्यंत बी भेटेल. आणि आज पहिल्याच दिवशी शासनानं खेळखंडोबा करून टाकला. शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय करणं या शासनाने चालू केलेलं आहे. इथं जिल्हा परिषद मार्फत इथं जे अधिकारी आहेत, इथं अधिकाऱ्यांना पण इथं डोळे दाग करत आहेत, फक्त बसून पाहायची भूमिका करतात. याच्याकडे जिल्हा परिषद कृषी अधिकारी, सभापती आणि माननीय कलेक्टर साहेबांनी याच्याकडे लक्ष देऊन या जे शेतकऱ्यावर हाल होत आहेत याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याच्याकडे नोंद घ्यावी, एवढीच माझी विनंती आहे. बियाण्याचा वाटप किती झाला आणि किती बॅगा होऊन राहिल्या? पहिले सकाळी अशी माहिती मिळाल्याप्रमाणे सकाळी 10 बॅगा वाटल्या यांनी, कृषी सेवा केंद्रावाल्यांनी. नंतर 5 बॅगांवर आले. आता प्रत्येक व्यक्ती 2 बॅग वाढत आहेत. आधी इथं पण लाईन आहे, लाईन लागलेली आहे. टोकन घ्या, नाव लिहा, वापस या. प्रत्येक शेतकरी जर आता माझ्याकडे शेती समजा 10 एकर आहे, मला 2 विशाल मारुती देऊन आले. माझं गाव आहे आगर. माझ्याकडे 2 एकर शेती आहे, मला 2 बॅग देतो म्हणतात. नाही होत याच्यात. आता काय करावं सांगा? 2 एकराला 3-3.5 बॅग लागतात.